आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते। शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा। लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला। आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रभाग क्रमांक 1 आणि 13 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी घर टू घर प्रचाराचा धडाका उठवलेला पाहायला मिळत असताना ही निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने त्यांनी प्रभाग पिंजून काढायला सुरुवात केली आहे। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, अशोक भाऊ गायकवाड, युवा नेते वैभव पाटील यांनी विटा नगरपालिकेसाठी जोरदार रणनीती आखली असून अतिशय शिस्तबद्ध असा प्रचार त्यांनी सुरू केला असून त्यांना भरघोस प्रतिसादही मिळत आहे। पाहूयात काय म्हणाले ते। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रभाग क्रमांक 1 विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या रणसंग्रामामध्ये प्रभाग क्रमांक 1ची मोठी चर्चा होते। तर आपण आता या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 1च्या भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवार सौ शाहीन विपुल तारळेकर आणि विनोद लक्ष्मण पाटील हे 2 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून रिंगणात उतरलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी आज जाणून घेऊयात नेमकं काय सांगाल, प्रचाराचा तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतोय? नमस्कार सर्वांना, मी ॲडव्होकेट शाहीन विपुल तारेकर, आदरणीय भाऊ आणि आदरणीय दादा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रभाग 1मधून मी आणि विनोद भैया पाटील असे 2 उमेदवार आम्ही आहोत। प्रचाराला सुरुवात केली आहे। भैया खूप चांगला प्रतिसाद आहे लोकातून, म्हणजे माणसांचं नेतृत्व करायला मिळते। आतापासूनच लोकांनी त्यांच्या अपेक्षा सांगायला सुरुवात केली आहे आणि जो काही प्रभागाचा विकास आहे, प्रभागामधले ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जसा प्रभाग क्रमांक 1 आहे तर तो विट्यामध्ये पण 1 नंबरने निवडून आम्हाला देतील अशी अपेक्षा आहे आणि लोकांच्यातून आमची उमेदवारी आहे, तर लोक भरभरून आम्हाला मत देतील, त्यात काही शंका नाही आहे। धन्यवाद। महिलांचं संघटन त्याबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये या नेहमी अग्रेसर आहेतच, परंतु नेमकं काय सांगाल विकासाचं? प्रभाग क्रमांक 1मध्ये नेमकं काय विजन तुम्ही विकासाचं धरले? प्रभाग क्रमांक 1मध्ये काही रस्त्यांचा आपण जसं पाहतोय गेल्या 4-5 वर्षापासून प्रशासन बघत आहे, त्यामुळे सत्ता नसल्यामुळे काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। विटा जरी स्वच्छतेत 1 असले तरी अजून थोड्याफार स्वच्छतेच्या अडचणी, रस्ता, लाईट, पाणी याच्या अडचणी आहेत। आणि जसं की महिला प्रतिनिधित्व करते तर महिलांना पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरण आणि प्रभागाचा विकास ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे नेऊन पुढे चालू आहेत। आज तुमच्याकडे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पाहिलं जातात, नेमकं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी करताना नेमकं तुमच्या मनामध्ये काय वाटतंय? आज निकाल कसा असेल? सगळ्यात प्रथमतः मला ज्यांच्यामुळे आज मी इथे एक उमेदवार म्हणून उभी आहे, आदरणीय भाऊ असतील, आदरणीय दादा असतील आणि पक्षातले जे प्रमुख भारतीय जनता पार्टीने यांनी यावेळी निवडताना, जसं की आमच्या प्रभागाबद्दल बोलायचं झालं तर मी असेन, विनोद भैया असतील, की यावेळी तरुणांना संधी दिलेली आहे। तरुणाला संधी दिली आहे तर एक कर्तव्य आहे की त्या पद्धतीने तळागाळामध्ये जाऊन जेवढा जोश आहे, जेवढी ऊर्जा आहे त्या पद्धतीने आणि तीच तळमळ आहे अगदी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत तळमळीने जाऊन त्यांच्यासाठी काम करायचं आहे। प्रभागातील घराघरापर्यंत तुम्ही पोहोचलात का? नेमकं काय रणनीती तुमच्या प्रचाराची आहे? अभिजित दादा, प्रभागातल्या प्रत्येक घराघरांपर्यंत पोहोचलो आणि आम्ही पोहोचायच्या अगोदर आमची नावं तिथे पोहोचलेली होती। असं खूपदा वाटायचं की लोक ओळखतात की नाही ओळखतात, पण जसं की व्ही भाऊंच्या घरातून मी आहे, तारेकरांचं तिथेच आहेत, इतक्या वर्षापासून सगळ्या तारेकरांचं साम्राज्य तिथे आहे, तिथेच राहतात, तर लोकांनी खूप आपुलकीने खूप प्रेम दिलं आणि हेच प्रेम निवडणुकीच्या दिवशी पण देतील अशी मी आशा करते। या होत्या शाहीन विपुल तारळेकर, प्रभाग क्रमांक 1मध्ये यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे, आपण पाहतोय आणि त्यांना प्रभाग क्रमांक 1मध्ये प्रचंड प्रतिसादही मिळताना दिसतोय आणि त्यांनी विजयाचं विजन घेऊनच प्रचंड मोठी प्रचारामध्ये भरारी मारलेली दिसते।
नमस्कार. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीतील हा एक महत्त्वाचा प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रशांतप्पा विश्वनाथ कांबळे आणि उमा तानाजी जाधव हे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून आता प्रचारामध्ये त्यांनी जोरदार मुसंडी घेतलेली दिसते. आपण नेमकं त्यांच्याशी चर्चा करूयात. आपण नेमकं काय सांगाल आणि काय विजन आहे तुमचं? आमचे नेते आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवून भाजपची उमेदवारी दिलेली आहे ते आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट ताना जाधव यांच्या मिसेस उमाताई जाधव आणि आम्ही 100% ह्या जनतेचा आम्ही वाढता पाठिंबा बघून आणि निश्चितच आमच्या अनुभवाच्या जोरावर आज आम्ही पूर्ण प्रभाग सगळा फिरलेलो आहे. ह्या सर्व ज्येष्ठ माता भगिनी आणि युवकांच्या आशीर्वादानं आम्हाला विश्वास आहे की प्रभाग 13मधून आम्ही चांगल्या मताधिक्याने विजय होऊन आणि नगराध्यक्षाच्या सुद्धा मताला आम्ही सगळ्यात जास्त चांगलं मताधिक देऊन आम्ही विजय होणार आहे असा मला निश्चित विश्वास आहे. या संदर्भात जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही पूर्ण प्रश्नांची आकलन केलेली आहे आणि त्या संदर्भात सर्व प्रश्न सोडून आम्ही ह्या जनतेला जो ते आम्हाला विश्वास देणार आहेत त्याला पात्र राहीन असा मला विश्वास आहे. प्रचारामध्ये आज खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झालेली आहे प्रचाराला. साधारणतः कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे? आम्हाला महिला आणि आपले युवक यांच्याकडून खूप असा प्रतिसाद मिळत आहे. कारण आज भाजपच्या चिन्हावर आम्ही उभा आहे. देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. त्यामुळं सर्व युवकांच्यात आणि महिलांच्यात एक नवचैतन्य आहे की निश्चितच विट्यातसुद्धा भाजपच येणार आहे. त्या अनुषंगाने आम्हाला सर्वच ह्या भागातल्या लोकांनी खूप असा प्रचंड प्रतिसाद दिला आहे असं आम्हाला या प्रचाराच्या निमित्तानं जाणवते. माजी नगरसेवक म्हणून या प्रभागामधील बऱ्याच अडचणी तुम्ही सोडवल्या होत्या आणि अजून असतील. नेमकं काय सांगाल? मी माझ्या कालावधीमध्ये प्रत्येक सामाजिक प्रश्नाला आणि वैयक्तिक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तरी परंतु कोविडच्या काळामध्ये थोड्याशा मीटिंग्स न होणे त्यामुळे थोड्याशा ज्या काही प्रश्न राहिलेले आहेत ते निश्चितच आता जे आमचे उमेदवार प्रशांतप्पा कांबळे आणि उमाताई जाधव या त्या प्रश्नांना न्याय देतील यामध्ये काही कोणतीही शंका राहण्याचं कारण नाही. आपण जर बघितलं तर या ठिकाणी देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे आणि विट्यातही भाजपच येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी कोणतेही आणि कसल्याही भूलथापांना कोणी बळी न पडता भाजपाला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे. प्रभागामध्ये आता तुम्ही प्रचारात जी काही आता सुरुवात केलेली आहे नेमकं काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टी सगळे तुम्ही एकत्र? नाही म्हणजे आजपासून आम्ही खरं तर कालपासूनच सुरू केली आहे हे म्हणजे भेटायला पदयात्रा करायला. सर्वात मोठा प्लस पॉईंट आमच्यासाठी आहे की पहिल्या दिवशीच आमचा विजय ह्या दिवशी निश्चित झाला ज्यावेळी ॲडव्होकेट तानाजी जाधवांची उमेदवारी इथे डिक्लेअर झाली. कारण अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आमच्या गांधीनगरचं तानाजी जाधव आहे. खूप चांगलं विजन आहे आणि तुम्ही आता येताना गावात बघितलं असेल आता विकासाचं जो बोलताय जसं मग मागचा टर्म विजय जाधवने केला. गावात जो काय विकास दिसतोय तो भाऊंच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता तरी आमच्या जोडीला प्रशांतप्पा आलेत तर भविष्यात जे जे काय समस्या राहिल्यात तर यांची मंडळी आणि तानाजी हे अगदी हिरारीनं ताकदीनं सोडवतील ही आमची सर्वांची गॅरंटी आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. आज मी सांगतो आज आमचा विजय निश्चित आहे. 3 तारखेला सर्वांनी गुलाल घेऊन आज या गावात एंट्री करायची. आज ॲडव्होकेट म्हणून तुम्ही परिसरामध्ये सगळ्यांना ओळखलं जातं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. नेमकं काय सांगाल? आज उमेदवारी तुमच्याकडे आलेली आहे. सदाभाऊ यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीला आम्ही न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि सामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याला आम्ही प्राधान्य देणार आहे आणि सामान्य जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी काय काय ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी आम्ही निश्चितपणे करणार आहे. आणि आपल्याकडे आता ह्या प्रभागामध्ये अत्यंत सुशिक्षित आणि चांगले उमेदवार दिले आहेत. आप्पा हे स्वतः इंजिनियर आहेत, आमच्या मंडळी ह्या ग्रॅज्युएट आहेत आणि स्वतः मी LLB करून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतो आहे. ह्या सर्व गोष्टींचा फायदा सामान्य जनतेला व्हावा आणि सामान्य जनतेचे जे काही सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्वतःचे जे काही प्रश्न वैयक्तिक असतील ते सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं काम करणार आहे. रस्ते, पाणी, लाईट हा मूलभूत विकास नसून लोकांचं जीवनमान कसं उंचावता येईल किंवा त्या लोकांना त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावता येईल ह्या गोष्टींना आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. आणि ह्या सर्व गांधीनगर असेल, मायकानगर असेल, बजरंगनगर असेल ह्या सर्व आपल्या प्रभागातील लोकांच्या जीवनमानाला आपण जास्तीत जास्त उंची कशी देता येईल आणि त्यांचे वैयक्तिक सामाजिक प्रश्न कसे सोडवता येईल त्याकडे आमचं पहिलं प्राधान्यानं लक्ष असणार आहे. बघा प्रभाग क्रमांक 13 आपण बघतोय उमेदवार मला बोलणार आहे. बोला 2 बोला.
नाही प्रभाग क्रमांक 13 करत आहे, सर्वांनी मला सहकार्य करावे एवढं बोला. 13 नंबरमधून मी उमा तानाजी जाधव प्रभाग 13मधून उमेदवारी करत आहे, तरी सर्वांनी मला विजय करावे. प्रभाग क्रमांक 13मध्ये आपण बघतो की सगळे उमेदवार सुशिक्षित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे हे सगळे खंदे समर्थक ताकदीनं प्रचारामध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे आणि विजय होऊनच गुलाल घेऊनच आम्ही आज पुढं वाटचाल करणार आहोत ह्यांनी आत्ताच विश्वास दाखवला आहे. आणि नेमकं त्यांनी आता या प्रचारामध्ये मोठी मुसंडी मारलेली पाहायला मिळत असतानाच भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार इथून ताकदीनं विजय होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. देशात राज्यात गांधीनगरमध्ये